नामवंत खेळाडू जे पहिल्या वर्षापासून खेळतात ते हितेश आणि अक्षय आगरे हेच या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतात आणि हलक्या सुरेख असा मारण्याचा प्रयत्न होता परंतु थोडा बीज होतोय. उत्तम असा प्रयत्न होता. नक्कीच अचूक टप्प्याची गोलंदाजी करतो तो म्हणजे प्रथमेश. जखडून ठेवलंय ते म्हणजे अक्षय याला. नक्कीच कौतुक करायला लागेल तेवढं कमीच आहे. पाहावा लागेल षटकाचा पुढचा चेंडू गोलची ट्रॅक वरती मात्र सज्ज होताना प्रथमेश. ओहो यावेळेस मात्र इथे अपील करतायत परंतु पंच अपील हे फेटाळतायत. नक्कीच पुन्हा एकदा कौतुक करायला लागेल तेवढं कमीच आहे. प्रथमेशाचा उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती एक हार्ड हिटर म्हणून बॅट्समॅनला ओळखणारा अक्षय याला जखडून ठेवलंय. मैदानाच्या आतमध्ये पाहावा लागेल षटकाचा पुढचा चेंडू. यस पुन्हा एकदा पंचाचे डायव्हर शोधून उजव्या हाताने मारा करणारा मात्र सज्ज. यावेळेस मात्र ही सुद्धा इथे हो पंच सांगतायत लाईन खराब आणि एक धाव मात्र मोफत मिळते आईसी सुकायदेवी या संघाला. आणि मला वाटतंय संघामध्ये काहीसा बदल होतोय. 3 धावा धाव फलकावरती सध्याच्या स्थितीला. षटकातला पुढचा चेंडू. ओहो यावेळेस मात्र उस्तूमधला फटका क्षेत्ररक्षक मात्र बॉल खाली पाहावा लागला. भयानक कार्यक्रम आणि मला वाटतं ही कॅच जी आहे ती आजच्या दिवसातली मॅन ऑफ द डे कॅच म्हणून ओळखली जाणारी आज मला वाटते हे उत्कृष्ट कॅच पकडणारा कपिल मात्र आज नक्कीच कौतुक करायला गेला प्लेयरचं. आणि मला वाटतं हा रिटर म्हणून बॅट्समॅन ओळखणारा अक्षय मात्र मैदानाच्या बाहेर होताना पाहायला मिळतोय. यस विकेटचं पतन होताना पाहायला मिळतं आपल्याला. नक्कीच उत्कृष्ट प्रकारे झेल टिपलाय कपिल याने. खरंच तारीफ के काबिल असा झेल म्हणता येईल. आणि या झेलसाठी जे बक्षीस लाभतंय अभिषेक डावल यांच्याकडून 50 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या झेलसाठी. संदीप चव्हाण यांच्याकडून 50 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी लाभलेलं आहे. जर उपलब्ध असेल तर या ठिकाणी आपलं बक्षीस येऊन घेऊन जायचं आता किंवा सामना झाल्यानंतर घेऊन गेलात तरी चालेल. 100 रुपयाचं बक्षीस लाभलेलं आहे. दत्तात्रय डावळे यांच्याकडून सुद्धा 50 रुपयाचं बक्षीस लावले आहे. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या पेव्हिलियन मधून. अक्षयाची जागा घेण्यासाठी एक हार्ड हिटर असा फलंदाज सिद्धिविनायक क्रिकेट संघ डावळवाडी यांकडून खेळणारा सुशील डावल मात्र मैदानात आहे. मारा करेल प्रथमेश. ब्लॉक होल पद्धतीला टाकल्या चेंडू काय समजत नाही. थोडासा बीट होतोय. या स्पर्धेमध्ये जे भावाभावांचं जे कॉम्बिनेशन आहे ते पाहायला मिळतंय. जे 2 भाव आहेत या स्पर्धेमध्ये खेळतात. काही जण अपोजिट खेळतात काही जण त्या संघामधून खेळताना दिसतात. त्यांपैकीच एक हा सुशील आगरे आणि त्यानंतर त्याचाच भाव सुशील डावल आणि त्याचाच भाऊ संयोग डावल. त्याच्यानंतर बरेच असे खेळाडू आहेत ज्यांची नावं घेणं आता या ठिकाणी शक्य नाही परंतु छान असं कॉम्बिनेशन पाहायला लागलं. त्यानंतर पिता पुत्रांचं देखील कॉम्बिनेशन सुरेख असा कव्हर ड्राईव्ह खेळायला आहे. आणि एक धाव सुनील डावल यांच्याकडून कपिल यासाठी 50 रुपयाचं बक्षीस मिळतंय. 200 रुपये या ठिकाणी पेव्हिलियन बॉक्स मध्ये जमा झालेले आहेत आपल्यासाठी. खरोखर तारीफ के काबिल हा झेल टिपला होता. सोपं नसतं या ठिकाणी एक डाय मारून झेल घेणं. थोडासा लांब होता. एक 10-12 फुटांच्या अंतरावरती तो होता आणि तिथून उसळी घेऊन तो झेल टिपलाय. खूप असं कसबीचं काम असतं आणि ते पार केलेलं आहे त्यांनी. आणि उत्तम प्रकारे सर्वांचं मनोरंजन या ठिकाणी झालेलं आहे. जे पेव्हिलियन बॉक्स होते त्यामध्ये जे आमचे या ठिकाणी मार्गदर्शक धावा झालेले आहेत 5. लॉस ऑफ 1 विकेट. किती विकेट या ठिकाणी स्कोअर बोर्ड वरती आम्हाला काम करतात ते कोकणी मार्के म्हणून प्रसिद्ध असलेलं युट्यूब चॅनलचे सर्वेसर्वा श्री बबलू शेठ आगरे खोकरे खोकरे बबलू शेठ खोकरे. त्याचप्रमाणे त्याचेच भाऊ दर्शन खोकरे या ठिकाणी समालोचन कक्षासाठी उत्तम असं समालोचन कालच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. बबलू सॉरी दर्शन खोकरे आणि त्याचप्रमाणे आमचे सुनील खोकरे. दरम्यान सामन्याकडे वळायचंय. नक्कीच
सुनील खोकरे यावेळेस मात्र त्यांच्या हातामध्ये चेंडू स्थिरावलेला आहे. दुसरं षटक मात्र प्रगती पथावरती असेल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे आणि या पहिल्या षटकानंतर 5 धावा धावफलकावरती सज्ज स्थितीला पाहावं लागेल. गोलंदाजी ट्रॅक वरती सुनील मात्र सज्जता पाहायला मिळतो. स्ट्राईक एंड वरती पाहावं लागेल. ओ यावेळेस मात्र इथे अपीलची घोषणा करतायत, परंतु काहीसा अंपायर नकार देत आहेत. तोपर्यंत इकडे एक धाव वेगाने कम्प्लिटेड. यस, कौतुक करावं लागेल, तेवढं कमीच आहे. पाहावा लागेल षटकातला पुढचा चेंडू पाहावा लागेल आणि मला वाटतंय आता स्ट्राईक एंड वरती फलंदाज जो आहे तो जाऊन पोहोचलाय स्ट्राईक एंड वरती आणि तो आहे सुशील. षटकातला पुढचा चेंडू मात्र पाहावा लागेल. गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा. ओहो यावेळेस आणली मारणाय कार्यक्रम. ओके, जखम मांडीला आणि इलाज करतो शेंडीला. बेकार कार्यक्रम. कपिल याच्या झेलसाठी नकुल चव्हाण याच्याकडून 100 रुपयाचे त्याला जीपे झालेले आहेत. मनपूर्वक धन्यवाद. असंच प्रोत्साहन करत जा. ओहो यावेळेस मात्र इथले उस्तुमाच्या फटक्यामध्ये रनआउट होतोय आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन होतोय. कौतुक करायला लागेल, तेवढं कमी आहे. जकडून ठेवलं होतं प्लेअरला, परंतु तिसऱ्या बॉल वरती घराच्या बाहेर मैदानाच्या बाहेर ढकलला जातो. सुनील खोकरेचं मात्र कौतुक करावं लागेल. एक दांडगा अनुभव असलेला सुनील खोकरे मात्र आज गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा नक्कीच कौतुक करावं लागेल, तेवढं कमीच आहे. आणि मला वाटतंय एक सुशील आउट होताना मैदानाच्या आतमध्ये फलंदाज दाखल होत असताना येणारा नंबर 3 सूरज खोकरे यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. काहीसा हार्ड हिटर म्हणून का सूरज मात्र ह्या टिपीलला काहीसा परफॉर्मन्स त्याचा थोडासा लो झालेला आहे, परंतु पाहावा लागेल आज एकाच वडीतील खेळणारे सूरज आणि सुनील आज मैदानाच्या आतमध्ये पाहावा लागेल. या षटकातला पुढचा चेंडू मात्र सूरज साठी. ओहो यावेळेस मात्र सुद्धा इथे अपीलची घोषणा करत आणि मला वाटतंय अंपायर आउटची घोषणा करताय. सूरजला मात्र घरी परतावं लागेल. मैदानाच्या बाहेर पुन्हा एकदा याच कौतुक करावं लागेल आणि मला वाटतंय या स्पर्धेमध्ये एक अनुभवी खेळाडू रोहन बाकर आहे. या खेळाडूबद्दल सांगणं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. रोहन बाकर मी जेव्हा 10-12 वर्षाचा होतो तिथपासून या खेळाडूला बघतोय. ज्याप्रमाणे आता तुम्ही बघताय की टेनिस क्रिकेटमध्ये नवीन नवीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. उस्मान पटेल असेल किंवा कृष्णा सातपुते असेल किंवा इतर जे काही नवीन नवीन खेळाडू आहेत ते बघायला मिळतात, ज्यांचा सामना पाहण्यासाठी खास प्रेक्षक वर्ग लाभतो. असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात टेनिस क्रिकेटच्या विषयावर. आता सध्या तरी लाईव्ह चालू असतो टेनिस क्रिकेट, त्याच्यामुळे अनेक ऑन एट्रिक आहे आणि एक धाव पळून पूर्ण काढलेली आहे. 400 धाव मारायला लागले. त्या ज्या मी आता त्या पॉइंटकडे वळतो, जे प्रेक्षक पाहायला मिळतात जे खास त्या स्पर्धकाचा सामना पाहण्यासाठी येतात, त्यांपैकी जो गेल्या काही 10-12 वर्षापासून ज्याचा सामना पाहण्यासाठी यायचे ते प्रेक्षक वर्ग रोहन बाकर. एक रत्नागिरी जिल्ह्यातला नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या खेळाडूने आपलं नाव कमावलं तो तळोली गावचा सितारा रोहन बाकर मात्र या स्पर्धेसाठी दाखल आहे आणि हा ब्रँडेड फटका षटकाराच्या स्वरूपात पाहायला मिळतोय. सिद्धेश याच्या बॅट मधून निघालेला खणखणीत असा षटकार. विघ्नेश सुरेख असा षटकार मारून या षटकाची समाप्ती होते आणि धावसंख्या होते 13. यस, पाहावा लागेल तिसरं षटक मात्र प्रगती पथावरती असेल. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि त्या 2 षटकानंतर धाव फलकावरती आपल्या 13 धाव फलक पाहायला मिळत आहेत. मला वाटतं तिसरं षटक घेऊन येतो म्हणजे हितेश. पाहावा लागेल षटकातला तिसऱ्या षटकातला पहिला बॉल संघाकडून तिसरे षटक आणि स्वतःच वैयक्तिक षटक घेऊन येतो ते म्हणजे हितेश. पाहावा लागेल षटकातला पहिला चेंडू. पहिला चेंडू म्हणजे लपड्याचा चेंडू आणि लपडा म्हणजे झिंगाट आणि झिंगाट म्हणजे वाईट. बेकार कार्यक्रम. चला मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. ओहो हो हो यावेळेस अंपायर सांगतायत लाईन खराब.